हॅलो माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच असायला हवेत। तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली। छान वातावरण होतं, पण झाडून घेतलं का धार काढल्याच्या नंतर परत एकदा गोठा झाडून घेतला की दिवसभर असं चकचक वाटतं। अजिबात खराब वगैरे वाटत नाही किंवा धूळ वगैरे होत नाही। लिंबाचा पाला पडतच राहतो। तर असो, आजच्या नाश्त्यामध्ये गणू म्हणाला, मम्मी मस्त शिरा बनवून, बरेच दिवस झाले तू शिरा बनवलाच नाही। मला चल बेटा शिराच बनवते। आणि शिरा बनवता बनवता तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची आहे, ती माझ्यासोबत घडली। 2 दिवस तब्येत थोडीशी खराब झाली, वावरात गेलतो 2 दिवस। तर बोरं खाल्ल्याने एवढं पित्त झालं, काय सांगायचं तुम्हाला। खूपच पित्त झालं आणि पित्ताचा मला जरा जास्त त्रास व्हायला लागला। आता बरेच दिवस झाले गोळ्या घे, हे कर ते कर, पण तो काही थोडंसं जरी डाळ खाल्ली, लोणचं खाल्लं, बोरं खाल्ली, आंबट थोडंसं जरी खाल्लं की लगेच पित्त उमदळतं। तर काय म्हणतात, आम्ही उमदळतच म्हणतो। तर त्यामुळे राहूनच गेलं। तर मग मस्त रवा भाजून घेतला। अशाच पद्धतीने रवा भाजून घ्यायचा। आता मी रवा ना दुधात बनवणार आहे शिरा। तर तुम्ही पाण्यात पण बनवू शकता। अगदी साधा सिंपल आहे, जास्त वेळ पण नाही लागत। आणि मुलांसाठी अगदी काही बनवायचं असेल तर असं रवा भाजून घ्यायचा, दूध टाकायचं आणि मस्त बनवून घ्यायचा। तर झालं काय तुम्हाला सांगते, 2 दिवस झाले आपलं चॅनल, तिही चॅनल सगळे डॅड झालते, म्हणजे सगळे गेलते उडून। त्याच्यावर मला व्हिडिओ टाकता पण येणार नव्हता। यूज किती आले ते पण पाहतं, म्हणजे चॅनल डिलीट झालं की काय। 2 दिवस अशी मी तुम्हाला सांगते हे झालते। म्हणजे ज्याचं चॅनल आहे ना त्यालाच माहिती आहे, चॅनल जर उडलं तर किती डोक्यात असर पडण्यासारखंच आहे। पण माझं तसं काही डिलीट वगैरे नव्हतं झालं। माझी स्टोअर असतं ना मोबाईलचं, ते पूर्ण भरलं होतं आणि ते रिकामं करताच मी असं काहीतरी डिलीट केलं तर ते पूर्ण मोबाईल रिसेट कसं करतो आपण, पूर्ण मोबाईल तसा झाला होता। पण मग पवनला म्हणलं, पवन दादाला सांगितलं, त्याला विचारलं काय करायचं, कसं करायचं। आणि तसं तर ज्याच्याकडे चॅनल आहे का त्यांनी आपल्या घरामध्ये एक अर्धा जरी मोबाईल असला तर त्या मोबाईलमध्ये तो चॅनल तुम्ही नक्कीच हे करा, काय करा, घेऊन ठेवा। म्हणजे एका मोबाईलमध्ये 2 मोबाईलमध्ये एक चॅनल, एक ईमेल आय डी घ्यायची आहे। नंतर म्हणजे माझ्यासारखा काही प्रॉब्लेम आला तर त्या मोबाईलमधला काढून ह्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो। तर असो, स्वामींच्या कृपेने ते वापस आलं। खरंच भारी वाटलं। तर मस्त शिरा रेडी आहे। कसा केला, काय केला तुम्ही तर पाहिलात। अगदी साधा सिंपल बनवला। 2 दिवसाच्या नंतर काहीतरी गोड बातमी आली, तर म्हणलं चला गोड शिराच बनवूया। गणू पण म्हणला, मम्मी काहीतरी गोड बनव ना। तर मग असा गोड मस्त शिरा बनवला। तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे काजू बदाम काय टाकायचं तर टाकू शकता। मी साधा सिंपल बनवला। आज मी परत तूप बनवलं, 15 दिवस झाले बनवून, आज परत बनवलं। कसं बनवलं, काय बनवलं याची रेसिपी मी आधीच टाकलेली आहे, पण मला चला बनवलं तर तुमच्यासोबत पण शेअर करू। मस्त कडून झालंय, पाहू शकता। एकदम पिवळं असं वाटतं। यामध्ये हळद किंवा कलर वगैरे टाकला की काय, तर अजिबात नाही, काहीच नाही टाकलं। आणि रोज भाजीला काय करायचं हेच टेन्शन असतं। दररोज सकाळी बी संध्याकाळी पण तेच टेन्शन, मला आज काय भाजीला करू, काय करू। तर आत्याने एक रेसिपी सांगितली, चला तुमच्यासोबत पण शेअर करते। अगदी सोपी आहे बनवायला, वेळच लागत नाही। तर संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता, मला आत्या काय बनवत, आत्या मला भाकरी बनव आणि ही रेसिपी बनव। चला म्हटलं रेसिपी पण होऊन जाईल, तुम्ही पण नक्की बनवून पहा। अगदी सोपी आहे, काहीच लागत नाही, घरातल्या साहित्यातूनच होतं। तसं तर आपल्या घरी साहित्यच असतं। तर आधी मी कांदा चिरून घेतला। याला ना कांदा टाकलं की भारी होतं, त्यामुळे कांदा चिरून घ्यायचा। कढईत तेल गरम करायला टाकलं की थोडेसे जिरे घातले, कांदा घातला। जिरे कांदा छान परतून घ्यायचा।
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आबडधोबड शेंगदाणे पण कुटून टाकू शकता. आबडधोबड म्हणजे एकाचे 2, दोनाचे 4 असे टाकायचे, म्हणजे करकर आवडत असेल तर. थोडीशी हळद घातली, कांदा परतून झाला की, आणि छान परतून घेतलं. आता कोथिंबीर पण आहे. मी तिखटामध्ये पण कोथिंबीर वाटली. तिखटामध्ये हिरवी मिरची, मीठ, जिरे, लसूण हे छान वाटून घेतलं आधी. सगळं काही डिटेल सांगितलं नाही, कारण डिटेल सांगायचं म्हणलं की भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जातो. त्यामुळे असं मिक्सरला बारीक केलं आणि पाण्यामध्ये जितकं हवं तेवढं पाणी घातलं. जितकी मला भाजी बनवायची होती तितकी. मीठ पण घातलं होतं आधीच. तुम्ही म्हणता नाही तर ताई नुसतं काय टाकलं ते हिरवं, तर तो मसाला आहे. बऱ्याच वेळेस मी सांगितलेला पण आहे. मेथीच्या भाजीला वगैरे करतो ना, तसाच करायचा. तर याला उकळी येते तोपर्यंत काय करायचं, जर तुमच्या घरी मुगाची डाळ, मटकीची डाळ, कशाची डाळ असेल तर ती डाळ घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ सहन होत असेल तर हरभऱ्याची डाळ घ्यायची. तर आमच्या घरी हरभऱ्याची डाळ कोणाला सहन होत नाही आणि जास्त आम्ही खात पण नाही हरभऱ्याची डाळ. तुरीची डाळ, आम्ही फक्त मुगाची डाळ, मटकीची डाळच खातो. पित्त आहे त्यामुळे तुम्हाला आधीच सांगितलं मी, त्यामुळे मुगाची डाळ खातो. आता ही ना मी पिवळी डाळ घेतली. तुम्ही हिरवी डाळ ती टरकालाची असते ती पण घेऊ शकता. आता इथं धुवून घ्यायची. डाळीला पण कलर असतो खरंच, किती काय कशाला पण कलर, नुसतं देखेव माल फसेव धंदा आहे. आणि जेच आपण शेतातलं असतं त्याला कमी भाव आहे, त्यांचे कलर वगैरे लावलं की त्याला जास्त भाव आहे. कारण शेतकऱ्याचं जे पीक आहे ते शेतकऱ्याला विकता येत नाही, हेच आहे, हे खरं आहे. कारण तो नुसता पिकवतो, त्याला विकताच येत नाही म्हणलं तरी पण चालतं. कारण आता सध्या घरामध्ये आमच्या तुरी आहेत, कापूस आहे, त्याला भाव नसल्यामुळे आम्ही घरात दाबून ठेवले. त्याला केव्हा भाव येईल त्याचं काही नेमच नाही. खरंच खूप अवघड आहे बरं. आणि चला असो, जे असेल ते असेल, काय करता आता, त्याला विलाजच नाही. विलाज असलेल्या गोष्टीला बोलू शकतो माणूस. मस्त डाळ मी यामध्ये घातली आणि डाळ छान शिजून घ्यायची आणि एकदम झटपट रेसिपी आपली होते. काहीच लागत नाही, तुम्ही तर पाहिलं. मस्त शिजून घ्यायची, एकदम घट्ट करायचं. आणि जर तुम्हाला टरकालाची म्हणते बरं मी, साल्ट्याची डाळ घालायची असेल तर एकदम घट्ट होतं. हे तरी अंगर असं होतं थोडासा पातळ, तर घट्ट पण एकदम भारी लागतं. कुठं तुम्ही सहलीला, कुठं फिरायला, देवाधर्माला चालले तसे घट्ट सातळ बनवून नेलं तरी पण चालतं. तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर मस्तपैकी आपली डाळ कांदा किंवा सातळ काही पण म्हणू शकता, छान मस्त रंग आलेला आहे, पाहू शकता. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला हे पण सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, धन्यवाद.